पुढे 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 पुढे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर आज आहे 14 सप्टेंबर, वार शनिवार, दुपारचे वाजले 2:15. तर आजचा आपला दौरा चालला आहे खोपोलीमधील एका हिडन लोकेशनसाठी. तर या हिडन लोकेशनचे खूप कमी व्लॉग झाले आहेत. तर आज आपला व्लॉग होणार आहे आणि ही लोकेशन आपल्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 90 किलोमीटर अंतरावर आहे. तर ही लोकेशन खूपच सुंदर आहे, जी की तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो. त्याला जास्त वेळ न घालता आता आपण इथून निघूया. तिथं हा मठ आहे, मठ इथून हवा रस्ता होतो तिकडे आपलं जायचं पुढे. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या लोकेशनला पोहोचला, जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता. खूप सुंदर लोकेशन आहे. तर या लोकेशनचं नाव आहे टाटा पॉवर खोपोली. तर या लोकेशनला तुम्ही कसे येऊ शकता याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. तुम्ही जिकडे पण होता तिकडून तुम्हाला सर्वात पहिले खोपोली स्टेशनला यायचं आहे. खोपोली स्टेशनपासून हे अंतर ऑलमोस्ट 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे. गगनगिरी महाराजांच्या मठाच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे ही लोकेशन. तर जर तुम्ही ऑटोने जरी येत असाल तर तुम्ही खोपोली स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही ऑटो करू शकता. ऑटोवाले तुमच्याकडून 20 रुपये पर हेड असं चार्जेस घेतील, जे की तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या मठासमोर सोडू देतील. त्या एक्झॅक्ट जरासा अगोदरच एक राईड जाणार रस्ता आहे. त्या रस्त्याने जर तुम्ही पुढे आला तुम्ही या लोकेशनला पोहोचून जाशील. तर अशी काही लोकेशन आहे, एकदम पीसफुल वातावरण. तर मित्रांनो ही लोकेशन वर्षाच्या 12 महिने चालू असते, पण इथे आल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही निसर्ग खराब करणार नाही. तर मित्रांनो टाटा पॉवर खोपोलीला आपण खूप सारी धमाल मस्ती केली, जी की तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितली. जर हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ असा आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.